पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. ओके, माहिती आहे सर्वांना. थोडस फक्त आपल्याला काय करायचं आता, प्रूफ करायचं. काय करायचं आपल्याला, प्रूफ करायचं. आपल्याला हे माहिती आहे पायथागोरस थेरम मध्ये जर आपण हायपोटेनसचा स्क्वेअर केला, हायपोटेनसचा जर आपण स्क्वेअर केला म्हणजेच काय, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे सर्वांना माहिती आहे बरोबर. पायथागोरस माहिती आहे, पण आतापर्यंत आपण त्याला कधी प्रूफ केलेलं नाही. हे कसं आलं हे आतापर्यंत कधी बघितलेलं नाही. या वर्षी आपल्याला ते आता बघायचं. रेडी. आणि हा जो थेरम आहे हा या चॅप्टर मधला व्हेरी 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 काय IMP आहे. व्हेरी 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 IMP. 2 नंबरला मग तो जिओमेट्रिक मीन, त्याच्यानंतर मग तो राईट अँगल ट्रायंगल अँड सिमिलॅरिटी. ओके, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मला आठवते आमच्या बोर्डाच्या पेपरला हा आला होता. मला आठवतंय चांगलं. ठीक आहे. सो IMP आणि बऱ्याच वेळा विचारला जातो. ओके, सो थेरम तर सगळ्यांना माहिती आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हे माहिती आहे सर्वांना. ओके, गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, गिवन मध्ये काय टाकणार, जे दिसतंय ते टाकून देणार. काय, इन ट्रायंगल ABC बी किती आहे, 90 डिग्री आहे. इकडे काय वाचत बसायचं नाही, इकडे लक्ष द्यायचं. ओके, बी किती आहे तुमचा, 90 डिग्री आहे. आणि त्यानंतर BD जो आहे तर तो परपेंडिक्युलर आहे कोणाला, AC ला. एवढं तुम्हाला गिवन मध्ये लिहायचं. बरोबर आहे. म्हणजे हे जे तिन्ही थेरम आता आपण पाहतो ना, त्या सर्वांचा गिवन एकच आहे, सेम आहे बऱ्यापैकी. बरोबर आहे. ओके, त्यानंतर काय प्रूफ करायचे, पायथागोरस थेरम. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस, हे आपल्याला प्रूफ करायचं. बरोबर. ओके, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपण या ठिकाणी, BD जो आहे तर तो AC ला परपेंडिक्युलर टाकलेला आहे. ठीक आहे. A डॅश B डॅश C ते तिन्ही पण एकाच लाईन मध्ये आहेत असं त्याचा अर्थ होतो. एकदम सोपं आहे एकदम. इथपर्यंत झालं का सांगा. हे थेरम काय पाठ करायचं नाही, हे तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेलं असेल. प्रूव्ह दॅट, आणि त्याच्या पुढे इथून ते इथपर्यंत स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं असेल. इथून चालू करायचं तुम्हाला, गिवन पासून ते डायरेक्टली शेवटपर्यंत तुम्हाला जायचंय प्रूफ करत. इथून जायचं. डायग्राम पण तुमची तुम्हाला काढायची आहे. डायग्रामचे नाव लक्षात ठेवा, ABC, आणि इथं काय टाकायचंय, फक्त D टाकायचं. ABC आणि इथं टाकायचं तुम्हाला D. डायग्राम पाठ झाली. डायग्राम ओके, डन. आता बघा, कन्स्ट्रक्शन केलं, प्रूफ. आता प्रूफ मध्ये काय, या ठिकाणी आपण काय केलंय माहितीये का, इन ट्रायंगल ABC मध्ये BD जो आहे तर तो AC ला परपेंडिक्युलर टाकलेला आहे. बरोबर आहे. हे हायपोटेनस न लिहिता डायरेक्टली AC लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. किंवा सेगमेंट AC असं लिहिलं तरी चालेल. सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू सेगमेंट AC. ओके, आता याच्यामुळे ना पहिला ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल, हे 3 ट्रायंगल कशा असतात, सिमिलर असतात. मग आपण काय करूयात, मोठ्या ट्रायंगलचं नाव लिहूयात. ट्रायंगल देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर आहे. पहिला ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल ADB सिमिलर आहे कोणाला, ट्रायंगल BDC ला. कसा आहे तो, सिमिलर आहे. ह्यासाठी आपण रिझन काय देणार आहे, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, किंवा ठीक आहे चालेल तेच टाकूयात. रिझन आपण पाहिलं, थेरम टाकलं तरी चालेल. थेरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे. तेच थेरम पाहिलं आपण एक नंबरला आपण तेव्हा थेरम पाहिले. आता एकदम सोपं आहे बघा, लक्ष द्या काय करायचंय. हे समजलं का, 3 ट्रायंगल लिहिले, पहिला लिहिला, दुसरा लिहिला आणि तिसरा लिहिला. ठीक आहे. पहिल्यांदा आपण फक्त तिसरा लिहिलाय, नंतर पहिला लिहिलाय, नंतर दुसरा लिहिलाय. बरोबर ना. ओके, आता काय करायचं आपल्याला, हे थोडे वेळ आपण आता लागतच नाही आपल्याला, काय लागणार नाही, शक्यतो काय लागणार नाही थोडे वेळ. हा, आता काय करायचं, पहिला आणि दुसरा ट्रायंगल घ्यायचा खाली, त्यानंतर पहिला आणि तिसरा ट्रायंगल घ्यायचा ह्या बाजूला. बघा आता, ट्रायंगल इन ट्रायंगल असं बोलूयात आपण, किंवा नाव ट्रायंगल ABC सिमिलर आहे कोणाबरोबर, ट्रायंगल ADB बरोबर. आणि इथं पण ट्रायंगल ABC सिमिलर आहे कोणाबरोबर, BDC बरोबर. तो सिमिलर आहे. बरोबर ना. ते समजलं का. काय केलं, पहिला आणि दुसरा मी इथे लिहिला, पहिला आणि तिसरा तिकडे लिहिला. बरोबर का.
एकदम सावकाश घेऊयात आपण, व्हेरी IMP आहे. आता हे झाल्याच्या नंतर ह्यांच्या करस्पॉन्डिंग साईड लिहूयात. करस्पॉन्डिंग साईड लिहिता येतात सर्वांना. करस्पॉन्डिंग साईड कशा? AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन AB. येस, डन. इथं रिझल्ट टाकत आपण. ह्या काय तुमच्या करस्पॉन्डिंग साईड आहेत. बरोबर, ह्याला आपण थोडस पलीकडे घेऊ. ओके, करस्पॉन्डिंग साईड बरोबर. करस्पॉन्डिंग साईड आहेत आपल्या ह्या. करस्पॉन्डिंग साईड. ओके, पुढे बघा आता. आता ना याच्यामध्ये सेम सेम काय काय दिसते? कोणती साईड सेम आहे का बघा बरं. AB AB सेम आहे तर ती ठेवा. AB AB सेम आहे ती ठेवा. याला कट करून टाका. AB ने AB ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं AB स्क्वेअर इज इक्वल टू AD मल्टिप्लाइड बाय AC. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 समजलं? ओके, आता इक्वेशन 2 कडे जाऊया. इथं पण सेम करस्पॉन्डिंग साईड लिहायच्या. AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन इज इक्वल टू AC अपॉन BC. हे पुन्हा सेम रिझन काय? करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड रिझन या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. करस्पॉन्डिंग साइड सेम का कोण दिसतोय? सेम BC BC सेम दिसतोय. BC BC सेम. याचं काय काम? BC ने BC ला मल्टिप्लाय केलं, BC स्क्वेअर इज इक्वल टू DC मल्टिप्लाइड बाय AC. इक्वेशन नंबर 2. काय अडचण? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 समजलं. ओके, आता काय करूयात? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन करायची. ऍड करूयात. ऍड ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 1 आणि 2 ऍड करूयात. हे बघा, AB स्क्वेअर याची लेफ्ट हँड साइड त्याची पण लेफ्ट हँड साइडच असते, प्लस BC चा स्क्वेअर. याची ही साइड याची पण हीच साइड. त्यानंतर इज इक्वल टू AD मल्टिप्लाइड बाय AC मध्ये आहे तुमचा प्लस, कारण आपण ऍड करतोय. प्लस DC मल्टिप्लाइड बाय AC. अडचण नाही. आता आहे ना, मला सांगा पलीकडच्या बाजूला काय कॉमन दिसतंय तुम्हाला? AC AC. इथं पण AC आहे, इथं पण AC. AC ला आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढू. इथं काय राहिला रे? AD राहिला. AD प्लस इथं काय राहिला? DC राहिला. व्हेरी गुड. त्या ठिकाणी AC जसाच्या तसा मल्टिप्लाइड बाय. आता आहे ना डायग्राम पाहायची आपल्याला, आणि AD प्लस DC, AD प्लस DC, AD प्लस DC, AD आणि DC जर आपण ऍड केले तर आपल्याला काय मिळतो? AC मिळतो. त्यामुळे AD प्लस DCच्या जागेवर AD प्लस DCच्या जागेवर AD प्लस DCच्या जागेवर आपण लिहिणार आहोत AC. कारण AD प्लस DC आपल्याला काय मिळतोय? AC मिळतोय. इथे लिहा, आकृती बघायची आहे तुम्हाला फ्रॉम डायग्राम असं समजण्यासाठी. इथं काय आला मग तुमचा? AB स्क्वेअर हे जसंच्या तसंच आहे. AB स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. इथं सॉरी AC. हा, आता AC मल्टिप्लाइड बाय AC स्क्वेअर. AC मल्टिप्लाइड बाय AC स्क्वेअर. आणि ह्या ठिकाणी आहे तुमचा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. उलट करा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे झालं तुमचं पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम IMP. उद्या सगळ्यांचं एकदम परफेक्ट झालं पाहिजे. तिन्ही थेरम एकदम परफेक्ट बनवायचे आहे. ठीक आहे, आता लिहून घ्या व्यवस्थित. पुरोगामी तुम्हाला जायचं असेल तर जा. ठीक आहे, घरी लिहिलं तरी चालेल. ओके, चला व्यवस्थित नोट डाऊन करायचे. आळंदी 15 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. हा, 15-20 मिनिटं आहेत. तुमची शाळा उशिरा भरतीये. सो व्यवस्थित म्हणजे असं एकदम सुटसुटीत लिहित आहे. पायथागोरस थेरम हेडिंग टाकायचे. पायथागोरस थेरम.